उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे। जनतेशी थेट संवाद साधणारे, विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जाणारे आणि दीर्घ अनुभव असलेले नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड केले आहे। अजितदादांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे। ग्रामीण भागातील प्रश्न असोत किंवा मोठे पायाभूत प्रकल्प, प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटलेला आहे। त्यांच्या जाण्याची बातमी समजताच समर्थक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक भावुक झाले आहेत। सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। प्रशासनाकडून सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष तयारी करण्यात आली। बारामती शहरासह परिसरात शोकमय वातावरण पसरले। अजितदादांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजितदादांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना दूरदृष्टी असलेले, कार्यक्षम आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व असे संबोधले, तर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अनुभवी आणि संघटन कौशल्य असलेला नेता म्हणून श्रद्धांजली अर्पण केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीव्र दुःख व्यक्त करत हा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनासाठी मोठा आघात असल्याचे म्हटले। राज्य सरकार या दुःखद प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासनही देण्यात आले। दरम्यान अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक बारामतीकडे रवाना होत श्रद्धांजलीसाठी जनसागर उसळला। समर्थक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी भावुक मनाने एकत्र आले। अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देणारा आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एक भावनिक अध्याय ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।